विटॅमिन सी आणि आयर्नयुक्त, पित्तशामक, पाचक, पौष्टिक असा आवळा, त्याचबरोबर मळमळ, उलट्या, चक्कर याच्यावरती इलाज असलेला आवळा, त्वचेसाठी, केसांसाठी लाभदायक असलेला आवळा, तर खूप औषधी गुणधर्म असलेला हा आवळा. आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे, तर बाजारात खूप छान ताजे असे आवळे मिळायला लागलेले आहेत. तर आजची आपली रेसिपी आहे मोरावळा. नमस्कार, मी ज्योती पटवर्धन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मोरावळा करतोय. तर हा मोरावळा सुद्धा छान पाचक, पित्तशामक, तोंडाची रुची वाढवणारा असा हा आहे. तर सकाळी साधारण 1 चमचाभर असा हा मोरावळा खाल्ला तर आपल्या आरोग्याला खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे जर डोकेदुखी, मळमळ, पित्त झाला असेल किंवा उलट्या किंवा काही जणांना प्रवासात गाडी वगैरे लागण्याचा त्रास असतो, त्याच्यावर हा आवळा फायदेशीर असतो किंवा हा मोरावळा फायदेशीर असतो. तर हा वर्षभर सुद्धा टिकू शकतो एकदा करून ठेवला तर, किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा टिकतो. आणि जेवढा हा मुरलेला असेल तेवढा जास्त आरोग्यदायी किंवा औषधी गुणधर्म त्याचे जास्त वाढतात असं म्हणतात. चला तर मग बघूया मोरावळा. मोरावळा करण्यासाठी इथं मी हे छान ताजे असे डोंगरी आवळे घेतलेले आहेत. हे मोठे मोठे असे अर्धा किलो आवळे आहेत. हे साधारण असे मोजले तर 17 नग भरत आहेत. आता हे थोडंसं असं पाणी घालून धुवून घेऊया. आता हे आपण आवळे असे कोरडे करून घेतोय. आता हे आवळे एका चाळणीत ठेवून वाफवून घ्यायचे. त्यासाठी गॅसवर एका भांड्यात मी 4-5 वाट्या पाणी इथं गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला आता चांगली उकळी यायला लागली आहे. आता आपण याच्यावर ही चाळणी ठेवूया ज्यात आवळे भरलेत अशी, आणि याच्यावर झाकण ठेवू आणि हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे. मध्यम हीटवर म्हणजे मध्यम फ्लेमवर साधारण 20 मिनिटं हे आवळे वाफवून घेतले. सुरीने हे अगदी असे लगेच कापले जात आहेत. तरी तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून थोडा वेळ हे वाफवून घेऊ शकता. हे आता झालेले आहेत. गॅस बंद करून घेऊया. आता हे आवळे आपण थोडेसे गार किंवा कोमट करून घेऊया. आता हे आवळे सुद्धा कोमट झालेले आहेत. असे हाताने दाबले की याच्या लगेच अशा पाकळ्या मोकळ्या होत आहेत. आता आपण यातली ही बी आहे ते काढून टाकूया. आणि याच्या अशा फोडी करून घेऊया. हाताने सुद्धा अगदी सहज होत आहेत या फोडी. आता इथं मी थोडंसं हे आलं घेतलंय, ते धुवून पुसून घेतलंय, ते आता खिसून घेणार आहे. हे वरचं काढून टाकूया. आणि अर्धा किलो आवळ्यासाठी असा मोजला तर साधारण हे असे 2 चमचे गच्च भरून हा आल्याचा खीस घेतलेला आहे. आता हा मोरावळ्यासाठी आलं जे खिसलंय ते तुम्हाला नसेल घालायचं, नाही घातलं तरी चालेल, किंवा तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल. आता या आवळ्याच्या फोडी मी एका कढईत घेतेय. अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर मी इथं वापरणार आहे. म्हणजे जेवढ्याच तेवढी, म्हणजे 17 आपले आवळे होते. तर त्यासाठी साधारण ही अशी भरली तर 4 वाट्या साखर होतीये. म्हणजेच अर्धा किलो साखर. खूप अगदी वरपर्यंत गच्च न भरता वाटी भरली तर 4 वाट्या साखर होतीये, म्हणजेच अर्धा किलो. आणि हा जो आपण 2 चमचे आल्याचा खीस ठेवलेला, आलं खिसून ठेवलेलं, ते पण यात मिक्स करूया. आल्यामुळे यात चवीत सुद्धा थोडासा फरक होईल आणि यातले औषधी गुणधर्म सुद्धा वाढतील. आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करूया. आता लगेचच ही कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे आणि हे मधून मधून असं सतत ढवळत राहायचे. तुम्ही बघू शकताय मीडियम फ्लेमवर सतत असं ढवळत साधारण 5 मिनिटांनी ही साखर अशी विरघळायला लागलेली आहे. हे सतत ढवळायला लागतं.
साखर नाहीतर खाली लागून करपू शकते। गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही आहे। मिश्रण गॅसवर ठेवल्यापासून साधारण 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय इतपत असं पातळ झाले। आता मी गॅसची फ्लेम एकदम बारीक केलेली आहे। एकदम लो फ्लेमवर आता हे मी शिजायला ठेवले। याला असं भरपूर फेस आलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू लो असं ॲडजस्ट करत, कधी मीडियम कधी लो असं ॲडजस्ट करत या फोडी साधारण अर्धा तास शिजवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकताय फोडींचा रंगसुद्धा अगदी थोडा थोडा बदलत चाललाय। याला अजून थोडंसं आटू देऊया। साधारण पाऊण तासांनी तुम्ही बघू शकताय, म्हणजे आपण जे साखर मिसळून ठेवल्यानंतर पाऊण तासांनी तुम्ही बघू शकताय या फोडींचा रंग बऱ्यापैकी असा डार्क झालेला आहे। हे इतपत असं याला रस राहिलेला आहे। यात आता मी अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालते। वेलदोड्याची पूड ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल। त्याचबरोबर स्वादासाठी मी इथं एक चिमूटभर केशर सुद्धा घालते। केशर आणि वेलदोड्याची पूड ऑप्शनल आहे, पण याच्याने स्वाद खूप छान येतो। अजून याला थोडंसं शिजवून घेणार आहे मी। आता साधारण एक 5 मिनिटं मी याला शिजवून घेतलं। तुम्ही बघू शकताय फोडींचा रंग किती डार्क झालाय ते, म्हणजे साधारण साखर मिक्स केल्यापासून 50 मिनिटं मी गॅसची फ्लेम मीडियम किंवा कधी लो अशी ठेवून हे शिजवून घेते। शिजवून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेतोय। आता गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण आपण याच्यातच राहू देणार आहे। साधारण आता एवढं ते असं पातळ झालंय, पण गार झाल्यावर ते अजून थोडंसं दाट होईल। याला पूर्ण गार करून घेऊया। अगदी पूर्ण गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय याचा रंग पण किती बदललाय, बऱ्यापैकी डार्क झालाय आणि हे एवढासं घट्ट झालंय। तुम्हाला अजून याच्यापेक्षा जर थोडंसं रसदार किंवा पातळ हवा असेल तर तुम्ही थोडंसं कमी शिजवलं तरी चालेल। गार झाल्यानंतर घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत तुम्ही हा भरून ठेवू शकता। भरपूर दिवस टिकतो हा मोरावळा। आता हा मोरावळा वर्षभर फ्रीजशिवाय बाहेरसुद्धा टिकू शकतो, पण तरी तुम्हाला हवं तर तुम्ही हा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।